आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शेवटी एवढं सांगेन की आय लव्ह माय फॅमिली. आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू आदित्य. सरप्राईज आहे आणि सरप्राईज हे आहे आमच्या कमिटीने अजून एक प्राइज द्यायचं ठरवलंय आणि ते आहे लक्षवेधी परफॉर्मन्स. आणि हे प्राइज जातंय आरोह आणि त्याची फॅमिलीला. मजा आली ना सावी? हो खूप मजा आली. साऊ आता तू फर्स्ट आले ना क्लास मध्ये मग ग्लासेस घालून ठेवायचे आणि बोलायचं यो ब्रो यो ब्रो यो ब्रो. काय का तुला नाही होत मोठे आहेत ना ते कुठे ठेवणार ट्रॉफी विचार केला का? आपल्या रूम मध्ये. आपल्या रूम मध्ये सतत आपल्याला दिसली पाहिजे अशा जागी ठेव. दादा माई मसाले. सुंदरी. आई धनंजय काका तुला आवाज मारतात ते. तू गाडीत बस लवकर. हो तू गाडीत बस ना. धनंजय बोलवतोय तर बोलायला पाहिजे जरा बोलून घे ना त्याच्याशी. तू चल रिक्षात बस. काय करते जरा महत्वाचं काम असतं ना त्याचं. गाडीत बस मुद्दाम वागू नको. मुद्दाम काय करतो मी. अगं तू बघ ना तो सुंदरी मला बोलायचंय. सुंदरी त्याला काही बोलायचं. दादा चला. सुंदरी सुंदरी जिंकलं 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 जिंकलं. धनंजय हारला 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 हारला. तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. म्हणजे आपण डान्स कॉम्पिटिशन तर जिंकलोच पण त्यासोबत फायनली सुंदरीने एक्सेप्ट केलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती माझ्यासोबत संसार करायला तयार आहे. सुंदरी आता खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू होणार आहे.
म्हणाले नव्हते आपली सरू शहाणी आहे, समजूतदार आहे. ती सगळं ऐकलं आणि मागचं सगळं विसरून जाईल. हो ना? सरू अगं हे काय? हो, आई म्हणाली आदित्य आय लव्ह यू, सावी आय लव्ह यू. या कॉम्पिटिशन मुळे मला माझ्या फॅमिलीच्या जास्त जवळ जाता आलं असं आई म्हणाली. हो की नाही आई? आणि सगळ्यांना आई बाबांची जोडी आवडली. अगं आवडणारच आहे तशी जोडी. अरे हो, धनंजय काका आणि सायली मावशी त्यांनी पण खूप छान डान्स केला आणि त्यांना स्पेशल प्राइज मिळाली. हो ना, तर मला फार फार बरं वाटलं की फायनली धनंजय मूव्ह ऑन होतोय. काय जोडी दिसत होती तुला सांगतो आई, कमाल दिसत होते दोघं. डान्सही छान केला त्यांनी. हा ऑब्विसली माझ्या आणि सुंदरी एवढा चांगला नाही, पण छान केला डान्स त्यांनी. बरं वाटलं, पण धनंजयला हॅपी बघून फारच बरं वाटलं. हो की नाही सुंदरी? सुंदरी अरे आदित्य, सरू लाजली. हा ती इकडे. अजून काय काय झालं सांग ना मला, सांग. सुंदरी ना आपली लाजाळूच आहे नुसती. काय काय झालं, कसं झाला डान्स, काय घडलं तिथे सांग मला. काय प्रकार आहे हा सगळा? हा काय चाललंय हे सगळं? अहो 4 लोकांमध्ये तमाशा केलाय. आरो होता ना म्हणून गप्प होतो मी. ही सायली, हिला कोणी बोलवलं होतं तिथे? कोणी सांगितलं तिला तिथे डान्स करायला? काय गरज होती? तिला मी सांगितलं होतं. तुम्ही? हो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना या सगळ्या गोष्टी माझ्यावर लादायच्या नाही म्हणून. धनंजय आवाज खाली घ्या. मी तिला हे करायला सांगितलं कारण मला तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं होतं की सुंदरी तिच्या आयुष्यात आता पुढे गेलीये. तिनं आदित्यचं प्रेम स्वीकारलंय. तिचं आता तुमच्यावर प्रेम नाहीये. पण तुम्हाला एक सांगते. सर प्लीज तुम्ही काकूंवर नका चिडू, त्यांचा काही दोष नाहीये प्लीज. हे सगळं जे काही झालंय ना ते सुंदरी मॅम मुळे झालंय. सुंदरी? हो, म्हणजे त्यांनी खूप वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये. तुम्ही ऐकत नव्हता. मे बी तुम्हाला ते पटत नव्हतं, म्हणून मग त्यांनी मला तुम्हाला या कार्यक्रमाला बोलवायला सांगितलं. आणि त्यांना हेही दाखवायचं होतं की त्या त्यांच्या फॅमिली सोबत किती खुश आहेत, त्यांच्या नवऱ्यासोबत किती खुश आहेत. आणि म्हणूनच त्यांनी मला सुद्धा परफॉर्म करायला सांगितलं, कारण त्यांचं म्हणणं हे होतं की स्कूल मधल्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की आरोहला सुद्धा फॅमिली आहे. वा, म्हणजे आता तुम्ही ठरवणार मी कसं वागायचं, काय करायचं. तुम्ही म्हणाला हास तर हसायचं, रड म्हणाल की रडायचं, प्रेम कर म्हणाला की मी प्रेम करायचं. धनंजय नाही, बस 1 मिनिट. आता पुढे काय करायचं ना ते मी ठरवणार. तुम्हाला हवंय ना की मी मूव्ह ऑन हवं, तर मी मूव्ह ऑन होणार. आज सुंदरी आणि तो तिचा नवरा आपल्या घरी जेवायला येत आहेत. मी इन्व्हाइट करतोय त्यांना. लगात आहे हिला. लेट्स सेलिब्रेट नाउ. माई, काय झालं? चांगलं डील मिळतंय ना आपल्याला? डील चांगलं मिळतंय, पण ज्यांच्याशी आपलं डील होतंय ना त्यांच्यासोबत पहिली बोलणी सियानं केली आहे ग. त्यामुळे सियासोबत आपली मीटिंग होणं जास्त गरजेचं आहे. मग करूया ना माई, प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे. आता धनंजय त्याने आदित्यला आणि सुंदरीला जेवायला बोलवलंय, त्यात ती अडकली आहे. माई तुम्ही त्या सियाचं एवढं कौतुक का करता? मी पण कॅपेबल आहे. मी सुद्धा ही डील अशी इझिली क्रॅक करू शकते. तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवून बघा.
मग तुम्हाला कळेल की सियापेक्षा शीतलच जास्त कामाची आहे. शीतल, तू आणि तुझा इगो गुंडाळून बाजूला ठेव. आधी साधी साधी कामं करायला शिक, मग मोठ्या मोठ्या उड्या मार. कामं करते साधी त्या रोहिणीची बॅग नाही तुला नष्ट करता आली. सुंदरीला सापडली ना ती, काय करायचं मी अशा वेळेला? रोहिणीच्या आईला कसं मी गावाला पाठवलं ना, माझं मला माहिती. सांगते मला. पण माई एकदा विश्वास तर ठेवा. बाज, हे काम सियाच करणार आणि सियाला इथे यावंच लागेल. सगळं संपवलं मी. माझ्या हाताने संपवलं सगळं. त्यास तुझी खात्री पटवून दिली की माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं आदित्यवर प्रेम आहे. मी संपवलं सगळं. मी स्वतःला नाही माफ करू शकत. मला माफ कर. तू इतके दिवस जगाला काहीही दाखवलंस तरी मला वाटायचं तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. पण नाही, आज मला तुझ्या डोळ्यात प्रेम नाही दिसलं सुंदरी, नाही दिसलं. म्हणजे मी खोटं बोलले. असं तुमच्यावर प्रेम नाहीये. असं तुमच्यावर खूप प्रेम आहे धनंजय. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तू जर आता माझ्याशिवाय जगायचं ठरवलंच आहेस, ठीक आहे, बी हॅपी. तू माझा श्वास आहेस धनंजय. तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य. मला वाटायचं माझा श्वास हा तुझा आहे सुंदरी, आणि तू माझा विश्वासघात केलास. ठीक आहे, आता मी जगाला ओरडून सांगेन, माझं सुंदरीवर प्रेम नाहीये, नाहीये माझं सुंदरीवर प्रेम. मी फक्त तुझ्यावर प्रेम करेन धनंजय, फक्त तुझ्यावर, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. काय झालं? रडतेस? नीच माणूस, दुसऱ्याला बायकोला असं रडवतो? एवढं तर मी पण रडवलं नाही कधी सुंदरीला. काय झालं हे बघ, एवढं त्रास नाही करून घ्यायचा. त्रास होतो नाही पुढे जा, त्रास होतो नाही पुढे जा. फेकून देऊया ना फोटो. हे बघ, मला काय म्हणत, बाबा हा कोणाचा फोटो पडलाय खाली? अरे ना, काय करायचं आपल्याला? तू बोल, तू काय झालं, तू कशाला आलीस? अरे बाबा चल ना, आपल्याला पार्टी करायची आहे ना? अरे हो, आपल्याला तर पार्टी करायचीच आहे. चला पार्टी स्टार्ट करूया. जाऊ, तू हो पुढे, मी आलो. हो. चला. आदित्य, माझ्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊ नकोस. का त्रास झाला तुला आणि धनंजयला? मी काही दिवसांसाठी वेगळं केलं तर त्रास झाला? माझ्या अनुला तर कायमचं वेगळं केलंय तुम्ही. नाही सुंदरी, फक्त सुरुवात आहे. एवढा त्रास देईन ना मी तुला, एवढा त्रास देईन. शैतानाचं नाव घेतलं आणि शैतानाचा फोन हजर.
अरे तुझा नंबर विसरला की काय? मला कुठे कॉल करतो? हॅलो, हा? ओ हा, ओके, ठीक आहे ना, येऊ आम्ही जोडीने. ओके. काय झालं? अगं धनंजय आपल्याला डिनरवर बोलतोय काहीतरी एक मोठी अनाउन्समेंट आहे. कसली अनाउन्समेंट? आता मला तरी काय माहित, मी पण तुझ्यासोबतच आहे ना. ठीक आहे, आपण तिकडे जाऊया, खाऊया, पिऊया, मग आपल्याला कळलंच अनाउन्समेंट काय. पण मला काय वाटतं माहिती का सुंदरी, वाट बघ, काहीतरी मोठं डेफिनेटली असेल. हा, या ना, या, ये सुंदर. साधनाताई, नाही म्हणजे काय झालं? काय अनाउन्समेंट करायची होती? म्हणजे एवढ्या तातडीने बोलवून घेतलात? अगं खरं सांगू सुंदरी, आम्हाला पण काहीच कल्पना नाहीये. धनंजय येतील ना, ते सांगतीलच. तुम्ही बसा तोपर्यंत. या. घर मस्त आहे नाही? आई, आलेच धनंजय. आई, हो तुम्ही आलात? नाईस टू सी यू. हाय सुंदरी. सो सुंदरी, कसा दिसतोय मी? सुंदरी, कम ऑन. हा, एनिवेज आदित्य, तू सांग कसा दिसतोय मी? म्हणजे कसं आहे, बायकोने सांगितलं काय नवऱ्याने सांगितलं काय तेव्हाच असतं की नाही? चल कोण बोल. हाऊ माय लुकिंग? छान दिसतोय. थँक्यू. धनंजय, काय झालंय? एक मिनिट, काय झालं म्हणजे? आदित्य, तू सुंदरीला काहीच सांगितलं नाहीयेस? नाही, बघ मी नाही सांग. एवढी गोड बातमी आहे आणि हा तुझाच अधिकार. तूच सांग तिला. मी फक्त तिचे एक्सप्रेशन्स बघणार. ग्रेट. चला मग जेवता बोलूया. व्हॉट्स आहे? हा चालेल. स्पेशल जेवण. चला या. आई या, चला. या. धनंजय, आता तरी सांगा काय काम होतं? एक मिनिट. सायली अगं जेवायला येतेस ना? वाव, किती छान दिसतेस तू. बस. ओ सॉरी. या, प्लीज हॅव अ सीट. प्लीज स्टार्ट करा प्लीज. धनंजय,
तुम्ही अजूनही सांगितलं नाही नेमकं कशासाठी तुम्ही इथे बोलवलं होतं. तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलास, माझा जीव वाचवलास तू, आणि मी साधं थँक्यू पण नाही म्हणालो ग तुला. ऍक्च्युली त्याच थँक्यू साठी ही पार्टी ठेवली आहे मी, आणि त्याचेच आभार मानायचे म्हणून मी आज तुम्हा दोघांना डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. आणि खरंच आदित्य तू सांग ना, म्हणजे एका परक्या माणसासाठी कोण करतं रे एवढं, हा हो की नाही? करेक्ट. आणि मला हे पण सांगायचं होतं, माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाहीये, ओके? आणि खास करून आदित्य तुझ्याबद्दल अजिबात नाहीये मला राग. ऍक्च्युली काय ना सुंदरी, माझ्या लक्षात आलं, म्हणजे बघ ना, तू त्याची बायको असून त्यांनी जे या आधी जे काही गुन्हे केले तू सगळे माफ केले, आणि तू आता सुखी संसार करते त्याच्यासोबत. पण मला सांग, राग धरून बसणारा मी कोण, हो की नाही? त्यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानतो, खरंच थँक्यू सो मच. माझे आभार नका मानू, ते माझं कर्तव्य होतं म्हणून मी केलं. चला आम्ही निघतो, रात्र झालीये, पुन्हा पुढे जायला उशीर होईल. निघतो आम्ही. आणि अगं एवढ्या लवकर कसं? अजून गुलाबजाम पण खाल्ले नाहीत ना आपण. निघतोय आपण आदित्य. आम्ही निघतोय धनंजय.